Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. बघा आता योगेश वैद्य स्ट्राईकला आले, सगळीकडे क्षेत्ररक्षण पाहिलं जात आहे आणि पाहिल्यानंतर रुपयेचा पाहिला हे प्रकारे चेंडू खेळला गेला, गोलंदाज चेंडू डोक्यावर चेंडू खेळला जातोय, सरळ सीमारेषे टाकीला 4. मनोजी रौंदळ फॅमिली संपूर्ण ताई, भाऊजी आणि अजित आणि ताई, तर तुम्ही सर्वांनी याच्या तुमच्या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. या दरम्यान खेळलेल्या खणखणीत असा षटकार दरम्यान बॅकफुटला सरकला आहे, खबरची चेंडू खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक हो चेंडू मात्र थोडासा थांबलाय. असं एक वेळेस वाटत क्षेत्ररक्षक चेंडू कदाचित सीमारेषेच्या बाहेर जाईल. कृषी धडपड मैदानाच्या मध्ये होते, त्या दरम्यान आरामशीर ते घेतलेल्या याच्या धावा आहेत, धावफलक पाडलाय आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 17 वर. 3 धावा घेतल्या, 19 धावा, 51 धावसंख्येचा पाठलाग चालला असता. या दरम्यान मिड विकेटला चेंडू खेळलाय, सुसाट मारण्याचा बॅक लाजबाब कामगिरी. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू खेळलाय, तोही सरळ सीमारेषेच्या चाकी बाहेर. काही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं, पुन्हा एकदा चेंडू पूर्णपणे हवेत, जलोदिक पाव्या मिळून चेंडू जो पडला गेला, फायलिंगला चेंडू पोचला जातोय. क्षेत्ररक्षक फार बरोबर त्यांनी पाहता 2 धावाच्या पुढे पूर्ण आहेत आणि या 3ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना ही 3री सुद्धा धाव आरामशीरता हे मात्र दोन्ही फलंदाजे पळून पूर्ण करत आहेत आणि 17 धावा जर बनवायचे 24 चेंडूमध्ये. चेंडू फुलटाच आहे, कवरची चेंडू खेळलाय. हो या दरम्यान नजर हटीवर दुर्घटना घडी 4 रन. पोचले तो 38 वरती. योगेश वैद्य लाजवाब कामगिरी मैदानाच्या. पुन्हा हलक्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, लॉंगची दिशेने चेंडू खेळला जातो, एक तर मिळते, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा. 2 धावा आहेत. सूर्यप्रकाशची 7 सुटक करतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्यासाठी नाही संघासाठी. त्याग सगळ्यात महत्वाचा. पुन्हा एकदा बॅक पुढला सर घेताना चेंडू अगदी गलीमधून खेळण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक फार बरोबर आहे आणि पाहता चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर.